नमस्कार. एप्रिल 2026 हा महिना भारतासाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे. आर्थिक विक्रमांपासून ते थेट अंतराळ मोहिमांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये देशाने जबरदस्त प्रगती केली आहे. चला तर मग या सगळ्या प्रवासावर एक नजर टाकूया आणि पाहूया की आपलं राष्ट्र भविष्याकडे कशी वाटचाल करताय. सुरुवातच करूया एका प्रचंड मोठ्या आकड्याने. 2 लाख कोटी रुपये. हो, 2 लाख कोटी. हा आकडा भारताच्या आर्थिक ताकदीचं एक मोठं प्रतीक आहे. पण प्रश्न हा आहे की हा आकडा आला कुठून आणि तो इतका खास का आहे? चला जाणून घेऊया. तर हा आकडा आहे भारताच्या जीएसटी कलेक्शनचा. इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय की जीएसटी संकलन 2 लाख कोटी रुपयांच्या पलीकडे गेलंय. खरंच हा एक ऐतिहासिक क्षण आहे जो देशाच्या आर्थिक प्रगतीचं अगदी स्पष्ट चित्र आपल्या समोर ठेवतो. ही काही एका दिवसाची कामगिरी नाहीये. हे तर भारताच्या आर्थिक इंजिनच्या वाढत्या वेगाचं एक मोठं प्रतीक आहे. चला जरा खोलवर जाऊन पाहूया की हे इंजिन नक्की किती वेगाने धावतंय आणि त्याला ताकद कुठून मिळतीये. हे आकडे बघा. फक्त मार्च महिन्यातच जीएसटी संकलनात तब्बल 8.8% वाढ झालीय आणि पूर्ण आर्थिक वर्षाचा विचार केला तर 8.3% मजबूत वाढ दिसतीये. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, भारतीय अर्थव्यवस्था सुसाट वेगाने पुढे निघाली आहे. आता आर्थिक प्रगतीचा आणखी एक महत्त्वाचा इंडिकेटर पाहूया. सरकारचा खर्च आणि उत्पन्न यातली तफावत कमी होतेय. यालाच आपण फिस्कल डेफिसिट किंवा वित्तीय तूट म्हणतो. ही तूट आता कमी होऊन 12.5 लाख कोटींवर आली आहे. हे सरकारच्या उत्तम आर्थिक शिस्तीचं एक चांगलं उदाहरण आहे. आता वळूया औद्योगिक क्षेत्राकडे. फेब्रुवारी 2026 मध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्स म्हणजे IIP ने 5.2% वाढ नोंदवली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर देशातले कारखाने आणि उद्योगधंदे जोरात उत्पादन करत आहेत. ही जी वाढ झालीय ना, त्यात सिंहाचा वाटा आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा, तब्बल 78%. आणि त्याला साथ दिलीये खाणकाम आणि वीज निर्मिती क्षेत्राने. या सगळ्यामुळे देशाच्या औद्योगिक प्रगतीला एक नवी चालना मिळाली आहे. ठीक आहे, अर्थव्यवस्था तर मजबूत होतीये, पण या आर्थिक ताकदीचा वापर देश आपल्या भविष्यासाठी कसा करतोय? कारण फक्त आकडेच नाही तर देशाची धोरणंही तितकीच महत्त्वाची असतात. चला पाहूया की देश एका सस्टेनेबल फ्युचरसाठी कोणती पावले उचलतोय. चला तर आता पुढच्या भागाकडे वळूयात. ही आर्थिक प्रगती एका दूरदृष्टी असलेल्या शासनामध्ये आणि चांगल्या पायाभूत सुविधांमध्ये कशी बदलत आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. 1 एप्रिल 2026 पासून आपल्या देशात घनकचरा व्यवस्थापनाचे नवीन नियम लागू झाले आहेत. आता कचरा ओला, सुका, सॅनिटरी आणि स्पेशल केअर अशा 4 प्रकारांमध्ये वेगळा करणं बंधनकारक आहे. यामागचा उद्देश आहे सर्क्युलर इकॉनॉमीला चालना देणं. म्हणजे काय तर कचऱ्यातून पुन्हा काहीतरी उपयुक्त बनवणं आणि पर्यावरणाचं रक्षण करणं. आणि आता एक खूप मोठी ऐतिहासिक घोषणा. 2027 मध्ये होणारी जनगणना ही भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे. याचा अर्थ असा की यापुढे देशाची धोरणं अधिक अचूक माहितीवर आधारित असतील, ज्यामुळे विकासाला एक नवी दिशा मिळेल. या जनगणनेचा पहिला टप्पा तर सुरूही झाला आहे आणि यातली सगळ्यात खास गोष्ट म्हणजे नागरिक तब्बल 16 भाषांमध्ये स्वतःची माहिती भरू शकणार आहेत. यात जातीय गणनेचाही समावेश असेल. ही माहिती देशाच्या भविष्यातील योजनांसाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. एक मजबूत अर्थव्यवस्था आणि उत्तम प्रशासन यांचा थेट परिणाम देशाच्या सुरक्षेवरही होतो, नाही का? चला मग पाहूया भारत आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी किती सज्ज आहे. संरक्षण मंत्रालयाने या आर्थिक वर्षात मिळालेल्या बजेटपैकी तब्बल 99.62% निधी वापरला आहे. ही रक्कम आहे 1,86,000 कोटी रुपये. यावरून देशाच्या संरक्षण सज्जतेबद्दलची कटिबद्धता किती आहे हे स्पष्ट दिसतं. ह्याच निधीचा परिणाम म्हणून भारतीय नौदलात INS संशोधक हे मोठं सर्वेक्षण जहाज आणि INS दुनागिरी ही एक अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट सामील झाली आहे. यामुळे समुद्रातली आपली ताकद नक्कीच आणखी वाढली आहे. ही सगळी प्रगती फक्त दिल्ली किंवा मुंबईपुरती मर्यादित नाहीये, तर ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीये. चला बघूया की वेगवेगळी राज्य कशी प्रगती करत आहेत आणि आपली सांस्कृतिक ओळखही जपत आहेत. उदाहरणार्थ 1 एप्रिलला साजरा होणारा उत्कल दिवस. याच दिवशी 1936 मध्ये भाषेच्या आधारावर स्थापन झालेलं ओडिसा हे पहिलं भारतीय राज्य होतं.
हा दिवस आपल्याला ओडिसाच्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची आठवण करून देतो. प्रशासकीय क्षेत्रातही एक मोठी घडामोड झालीय. आंध्र प्रदेशने आता अमरावतीला आपली एकमेव राजधानी म्हणून घोषित केलंय. राज्याच्या विभाजनानंतर प्रशासकीय स्थिरता आणण्याच्या दृष्टीने हा एक खूपच महत्त्वाचा निर्णय आहे. आणि सांस्कृतिक क्षेत्रातूनही एक छान बातमी आहे. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचं एक नवीन पुस्तक प्रकाशित झालंय. हे पुस्तक आपल्या संसदेतल्या सुंदर भित्तिचित्रांमधून भारताचा गौरवशाली इतिहास आपल्यासमोर मांडतं. आणि आता आपल्या ह्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आपण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीवर एक नजर टाकूया. खोल समुद्रापासून ते थेट अंतराळापर्यंत भारत विज्ञानाच्या क्षेत्रात नवीन क्षितिजम पादाक्रांत करत आहे. भावसागर, नावाप्रमाणेच भावनांचा सागर, या नावाने एक राष्ट्रीय भंडार सुरू केलंय, जे खोल समुद्रातल्या अद्भुत जीवसृष्टीचे नमुने आणि DNA जपून ठेवेल. सागरी संशोधनाच्या दृष्टीने हे खरंच क्रांतिकारी पाऊल आहे. आणि आता थेट अंतराळाकडे. तब्बल 50 वर्षांनी 50 वर्षांनी नासाची आर्टेमिस 2 मोहीम मानवाला पुन्हा एकदा चंद्रावर घेऊन जात आहे. अर्ध्या शतकानंतर मानव पुन्हा चंद्रप्रवासाला निघणार आहे. विचार करा, किती ऐतिहासिक क्षण असेल हा. या ऐतिहासिक मोहिमेत 4 अंतराळवीर आहेत. अमेरिकेचे रीड वाइजमन, व्हिक्टर ग्लोवर, क्रिस्टिना कोच आणि कॅनडाचे जेरेमी हॅन्सन. ही मोहीम फक्त एक वैज्ञानिक अभियान नाही, तर आंतरराष्ट्रीय सहकार्याचं आणि मानवी जिज्ञासेचं एक सुंदर प्रतीक आहे. तर विक्रमी अर्थव्यवस्थेपासून ते अंतराळाच्या सीमांपर्यंत आपण पाहिलं की भारताने आज अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. हे सगळं पाहिल्यावर एकच प्रश्न मनात येतो. जर आज आपण हे सगळं करू शकतो, तर उद्या आपलं यश किती मोठं असेल? भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे आणि येणारा काळ अनेक नवीन शोध आणि प्रगती घेऊन येईल, यात काहीच शंका नाही.